जलगांव जिले के पचुरा तालुका से किसानों की मुश्किलें बढ़ाने वाली खबर सामने आई है। लोहतर गांव के किसान किशोर वानी ने 8.5 एकड़ खेत में अरहर की फसल लगाई थी, लेकिन महीनों की मेहनत के बाद भी फसल में एक भी फली नहीं आई। पचौरा तालुका के लोहतर गांव के किसान किशोर वानी ने न्यू महावीर एंड कंपनी कृषि केंद्र से दफ्तरी 48 वाहन कंपनी के अरहर बीज खरीदे थे। टॉप विधि से बुवाई की गई, समय समय पर कीटनाशक खाद और जुताई भी करवाई गई, लेकिन जब फसल बड़ी हुई तो फूल आने के बावजूद एक भी फली नहीं आई। किसान को उम्मीद थी कि अरहर से बाजार में अच्छा दाम मिलेगा, लेकिन अब हालत यह है कि पूरी फसल पर रोटावेटर चलाने की नौबत आ गई है। तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, माझं गाव लोटार। मी दप्तरी 48 वाहन म्हणून बियाणं हे महावीर अँड कंपनी बडगाव पाचोरा या दुकानावरनं खरेदी केलेलं आहे। ते बियाणं मी 10 जून रोजी शेतात लागवड करून केलेले आहे आणि ते बियाणं आतापर्यंत वाहन म्हणून दिसत आहे। त्याला फुल्लर व शेंगा लागलेल्या नाही आहेत। तरी माझं 6 ते 7 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तरी मला याची नुकसान भरपाई मिळावी याची मी कंपनीला विनंती करत आहे। कशाचं बियाणं होतं आणि किती बियाण्याच्या थैल्या होत्या? मी बियाणं घेतलेलं आहे 9 थैल्या आणि ते दप्तरी 48 हे वाहन होतं आणि वाहन होतं, पण काय होतं भाऊ? कशाचं उत्पन्न घेत होते तुम्ही? मी तुरीचं हे वाहन म्हणून घेतलेलं आहे बा। तूर बियाणं म्हणून हे वाहन घेतलेलं आहे आणि त्या बियाणापासून मला उत्पन्नच काही दिसत नाही आहे आणि मी याच्यासाठी कृषी अधिकारी साहेबांना इथे शेतात घेऊन त्यांनी त्याचा पंचनामा केलेला आहे। पंचनामा होऊन 15 दिवस झालेला आहे। तरी मला कृषी अधिकारी सांगतात की मी याचा मेल कंपनीला पाठवलेला आहे, त्याचं अजूनपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही आणि मी दुकानदारालाही सांगतो की याचे मला नुकसान भरपाई मिळावी। ते फक्त सांगतात मिळेल, थोडं थांबा। किती दिवस थांबायचं? मला आता जीवन कशावर जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि माझ्या मागे परिवार आणि मी ही जमीन ही कसाने केलेली आहे आणि कसचे पैसे, येणारं उत्पन्न, इतर खर्च, मटेरियल, शेतीची मशागत, एवढं पैसा मी खर्च करून मला त्याच्यापासून काहीच उत्पन्न मिळालं नाही। तर माझं आता नाईलाज आहे, शेवटी आत्महत्या करावी लागेल असं मला दिसून येत आहे। किती नुकसान झालंय तुमचं याच्यामध्ये? माझं जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि हे 8 एकर 31 गुंठा एवढी 8 एकर 31 एवढी हेक्टरमध्ये मी हे बियाणं लावलेलं आहे।